तुझं सवे बहरली प्रीत भाग 8 लेखिका प्राची सोळे. कुंदा मनोहर दामले हट्टी करारी अशी ओळख करून दिली तर वावगं होणार नाही. मोठी असल्याने कायम मी म्हणेन तसेच वागायचे आणि मीच बरोबर आहे या गुरमीत कायम. विश्वनाथ पंत साने आपल्या मुलीच्या या स्वभावाला कसा आळा घालायचा याच विचारत असायचे. त्यांची पत्नी कुंदा 12 वर्षाची आणि यशवंत 5 वर्षाचा असताना वारली. बिना आईच्या मुलांचा विश्वनाथ पंतांनी योग्य सांभाळ केला. उत्तम विद्यार्जन दिले. पण आई लवकर गेली आणि कुंदा वया अगोदर पोक्त झाली. घरातले सारे ती पाहू लागली. मॅट्रिकपर्यंत शिक्षण केले. त्यावेळी कोण मान होता तिला. यशवंताला ती तिच्या तालमीत तयार करत होती. यशवंत साधा सोशिक होता. शांत स्वभावाचा यशवंता कधीच त्याच्या कुंदाताईवर ओरडून बोलला नव्हता की तिचा अनादर केला नव्हता. तो कायम तिच्यासमोर लहान बनूनच राहिला. काळ वेळ कोणासाठी थांबत नसते. निसर्ग आपलं कार्य चोख करत असतो. कुंदा 22 वर्षांची झाली. लग्नाचं वय होऊन गेले होते. परंतु आपण एवढे शिकलेलो त्यामुळे नवरा मुलगाही तेवढा शिकलेला किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेला असावा असा कुंदाचा हट्ट होता. शेवटी भाग्यदेवता साने कुटुंबावर प्रसन्न झाली आणि कुंदासाठी चांगला पदवीधर मुलगा चालून आला. मनोहर चिमण दामले. मनोहरने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली होती. घरची सोबतता आणि शिक्षण दोन्ही जमेच्या बाजू होत्या. मनोहरला गोरी गोमटी घाऱ्या डोळ्यांची कुंदा मनात भरली. त्यांचा होकार आला. रीतसर त्यांचे लग्न झाले. विश्वनाथ पंतांनी कुंदाच्या लग्नात काही कमी पडू दिले नाही. कुंदाचे लग्न झाले तेव्हा छोटा यशवंता 9वीत शिकत होता. कुंदाची भाग्यदेवता अजूनच तिच्यावर प्रसन्न झाली. वर्षाच्या आतच मनोहर दामले ज्या मोठ्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीने तब्बल 5 वर्षांसाठी त्याची बदली अमेरिकेत केली. मनोहर आणि कुंदा अमेरिकेत गेले. यशवंताला बाबांची काळजी घे सांगून ती 7 समुद्र पार गेली आणि तिथलीच झाली. विश्वनाथ पंत जमेल तेवढं घरचं बघत होते. यशवंताची शाळा परीक्षा यात ते व्यत्यय आणत नसत. चांगल्या मार्काने यशवंता 9वी उत्तीर्ण होऊन 10वीत गेला. नियती घात लावूनच बसली होती. विश्वनाथ पंतांच्या जुन्या खोकल्याने डोकं वर काढले. शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाला त्रास नको म्हणून ते त्रास अंगावर काढू लागले. पण विश्वनाथ पंतांचं शरीर आतून पोखरून काढले होते त्या खोकल्याने. एके संध्याकाळी यशवंताला जवळ बोलावून त्यांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मी नसलो तर स्वतःला जप आणि सिद्ध कर. शिक्षण अर्धवट सोडू नकोस. कसे बसे ते त्याला बोलले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मोठी खोकल्याची उबळ त्यांना आली. श्वास गुदमरला गेला व मान एका बाजूला कलंडली. छोटा यशवंता आता पोरका झाला. वडिलांचे दिवस कण्याला कुंदा फक्त 15 दिवस येऊन परत निघून गेले. पण जाण्यापूर्वी तिने यशवंताची पुढच्या शिक्षणाची सोय हॉस्टेलमध्ये केली. वर्ष निघून जात होते. यशवंताने पदवी शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान कुंदा 2 ते 3 वेळा येऊन गेली असेल तेच काय ते. यशवंत स्वभावाने शांत आणि बोलायला मृदू होता. समोरच्याचा आदर ठेवायचा. त्याला मोठ्या शहरात येऊन नोकरी करायची होती. पण कुंदाने त्याला आपण आपले वडिलोपार्जित घर आहे ते कोण बघणार, तुझंच तर आहे ते इथे राहून नोकरीचं बघ आणि संसार थाट असा सल्ला दिला. यशवंत तिच्या शब्दापुढे जाऊ शकला नाही. ताईने सांगितलेले यशवंत कायम ऐकत आला होता. मोठ्या शहरात जाण्याचे स्वप्न यशवंताने काढून टाकले व गावातील शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने त्याने सगळ्यांना आपलेसे केले. कुंदाने अमेरिकेत बसून नातेवाईकांना सांगून यशवंतासाठी मुलगी बघण्याचे सांगितले. उमा साठे नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि यशवंताचे आयुष्य समृद्ध केले. उमाने त्याला हर प्रसंगात संकटात साथ दिली. कधीच नाराजीचा सूर आळवला नाही. यशवंत उमाचा संसार कायम बहरत राहिला. यशवंत शाळेचा हेडमास्टर झाला. तो त्याच्या संसारात रमला. त्याच्या संसारवेलीवर 2 गोंडस फुले लागली नक्षत्रासारखी. मोठी मुलगी सुमन आणि धाकटा मुलगा आरव. कुंदाचे भावावर उपकार होते. त्याच्या शिक्षणाचा खर्च लग्नाचा खर्च सर्व कुंदाने केले होते. आपल्या कुंदाताईचे आपल्यावर खूप उपकार आहेत या ओझ्याखाली यशवंत कायम राहिला. कुंदा एकदा त्याच्या लग्नाला, दुसऱ्यांदा सुमनच्या जन्मावेळी आणि तिसऱ्यांदा आरवच्या वेळी येऊन गेली. सुमनला पाहिल्यावर तर ती खुश झाली. इतकं असामान्य सौंदर्य घेऊन ही मुलगी जन्माला आले याचं तिला नवल वाटले. सुमनपेक्षा तिचा आदित्य 6 वर्षांनी मोठा होता. कुंदाचे पहिले बाळ जन्म झाल्यावर 6 महिन्यातच गेले. दुसरं अपत्य होतं आदित्य. सगळे गुण आईचे होते त्याच्यात. हट्टी अहमपणा असलेला आदित्य स्वतःपेक्षा इतरांना कमी लेखायचा. तिशीचा होता पण अजून लग्न जमत नव्हते. अमेरिकेत ब्राह्मण मुली मिळत नव्हत्या. कुंदाला सून घरंदा सुंदर हवी होती. त्याचबरोबर तिचं सारं ऐकणारी, तिच्या घराला शोभा आणणारी. अमेरिकेत आदित्यचं कुठेच जुळत नाही म्हटल्यावर तिने त्याला दापोलीला पाठवायचा निर्णय घेतला. सुमनचं सौंदर्य तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. यशवंत आपल्या शब्दाबाहेर नाही हे तिला पक्क ठाऊक होते. ती जेव्हाही दापोलीला यायची तेव्हा यशवंत आणि त्याची बायको उमा तिच्या सेवेशी हजर असायचे. आदित्यला पाठवू मग ती स्वतः दापोलीला येणार होती.
कुंदाच्या या निर्णयाला मनोहर दामलेंचा विरोध होता. असं एकतर्फी विचार करणे आणि लादणे सर्वस्वी चुकीचे होते. आदित्यचा स्वभाव त्यांना माहीत होता. यशवंत आणि त्याचे कुटुंब साधे सरळ होते, परंतु कुंदाने त्यांच्या म्हणण्याला दुर्लक्ष केले आणि आदित्य भारतात यायला निघाला आणि एवढा वेळ दुर्लक्षित राहिलेला विराज त्याच्या दृष्टीत पडला. आदित्य विराजला डोक्यापासून त्या पायापर्यंत न्याहाळू लागला. हू इज दिस हँडसम? त्याने त्याची भुवई वर करत म्हटले. आदित्य, हे विराज जोगळेकर दापोलीच्या धरणाच्या कामासाठी आलेत. इंजिनियर आहेत आणि आमच्याकडे भाडेतत्वावर राहत आहेत. ओ आय सी. हॅलो विराज, आदित्यने त्याच्यासमोर हात नेत म्हटले. हाय आदित्य, नाईस टू मीट यू. वेलकम टू इंडिया. विराज हसत बोलला. बरं, निघायचे का आपण आता? काहीतरी बोलायला गाडीत शिल्लक ठेवूया. मला कामावर जायला उशीर होत आहे. हो प्लीज चला. आणि सॉरी तुमचा एवढा वेळ गेला. सुमन तिथून निघत घाई करत म्हणाली. सुमनचा विराजप्रती जर जास्त सॉफ्ट कॉर्नर दिसतोय, आदित्य नोटीस करत होता. तिघे गाडीजवळ पोहोचले. आदित्यने त्याची बॅग डिकीत ठेवली. सुमन पुढे बसणार तोच आदित्यने तिला थांबवले. हे वेट सुमन, तू मागे बस, मी पुढे बसतो. मला विराजशी बोलता येईल, तो म्हणाला. ओके. काहीही न बोलता सुमन पाठी बसली. निघायची का? विराज पाठी बघत बोलला. येस, लेट्स स्टार्ट. विराजने गाडी स्टार्ट केली. आरशातून मधून तो सुमनकडे बघत होता. विराज, तू मूळचा कुठला? आदित्यने संभाषण सुरू करत म्हटले. मी मूळचा पुण्याचा. प्रभात रोडवर आमचा बंगला आहे. आई कॉर्पोरेशनमध्ये आणि बाबा बँकेत कामाला आहेत. इथे दापोलीला डॅमच्या कामासाठी 6 महिन्यांची पोस्टिंग झाली. आठवडा झाला इथे येऊन, विराज माहिती पुरवत होता. अरे, आपण कधी विराजच्या फॅमिलीबद्दल विचारलेच नाही. आता माहिती मिळते. सुमन विचार करत होती. हो, ग्रेट. एनी सिबलिंग्स? त्याने विचारले. नो, आय एम ओनली चाइल्ड. अरे, सेम हिअर. मी पण एकुलता एक. अमेरिकेत टेक्सासला आमचा मोठा बंगला आहे. लेदर गारमेंटचा बिझनेस करतो. खूप एक्सपांड झाला आहे. मला इथे दापोलीला जमीन खरेदी करायची आहे बिझनेससाठी, आदित्य सांगत होता. गुड. मग तू इथल्या दापोलीचा होणार? विराज आरशातून मागे पाहत बोलला. अरे, आणखीन खूप सारं मनात आहे आणि ते साध्य करायला इथे आलोय. आदित्य सीटवरच पाठी पूर्ण वळून सुमनकडे पाहत बोलला. सुमनला त्याच्या अशा वागण्याचा राग आला. विराजने गाडी गेटच्या बाहेर थांबवली. हॉर्न वाजला आणि उमा काकू बाहेर आल्या. हातात पाण्याचा तांब्या होता. आदित्य खाली उतरला. सुमन बाहेर आली. डिकीमधली त्याची बॅग काढली व तिथूनच मामी मी आलो अशी आरोळी ठोकली. उमा काकूंनी तो आत आल्यावर त्याच्यावरून पाणी काढले व त्याला आत घेतले. आदित्यने बॅग ठेवली आणि सारं घर पुन्हा नव्याने फिरू लागला. मामी, नथिंग हॅज चेंज्ड. आदित्य सोफ्यावर बसत बोलला. तोपर्यंत विराज आणि सुमन आत आले. उमा काकूंनी सुमनकडे पाहिलं. तिचा नाराज झालेला चेहरा त्यांनी पटकन ओळखला. आदित्यने काही आगाऊपणा केला नसेल म्हणजे झालं, त्या मनात बोलल्या. आदित्य सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसला. उमा काकू त्याला पाणी आणायला किचनमध्ये गेल्या आणि सुमनचं डोकं बिघडलं. आदित्य, अरे बूट तरी काढ. तू तसाच साऱ्या घरभर फिरलास. सुमनच्या आवाजातला राग जाणवत होता. पण आपण त्या गावचेच नाही असे भासवून आदित्य उठला. ओह सॉरी सुमन, ती अमेरिकेतली सवय ना, त्यामुळे नाही लक्षात राहिले, असे म्हणून त्याने बूट काढून ठेवले. उमा काकू पाणी घेऊन आल्या. बरे काकू, मी निघतो आता, उशीर होतोय मला, विराज म्हणाला. ओके आदित्य, एन्जॉय युअर स्टे, संध्याकाळी भेटू. विराजने सुमनकडे पाहिलं आणि तो पटपट पायऱ्या उतरून खाली गेला. गेटमधून तो बाहेर जाईपर्यंत सुमन त्याच्याकडे पाहत होती. आदित्य, कसा झाला प्रवास? त्रास नाही ना झाला? उमा काकू त्याच्या शेजारी बसत बोलल्या. काहीच त्रास झाला नाही मामी. अगं, फर्स्ट क्लासनी अमेरिका ते भारत सगळा प्रवास केला, मग कसला त्रास? आदित्यच्या प्रत्येक शब्दातून त्याच्या पैशाचा अहमपणा कळत होता. सुमन तिच्या खोलीत जाण्यासाठी वळली. तोच, सुमन बस ना, कुठे जातेस? अगं, मी एवढ्या लांबून आलोय तुम्हा सर्वांना भेटायला आणि तू सरळ निघून जातेस.
तिकडे आईला कळलं ना तर ती रागवेल हा. असं म्हणून त्याने एक नजर मामीकडे आणि एक नजर सुमनकडे टाकली व स्वतःच्या वाक्यावर जोरात हसला. उमा काकूंचा चेहरा विचलित झाला. क्षणभरासाठी कुंदा वंस डोळ्यासमोर दिसल्या. उगाच एक भीतीची जाणीव झाली. आदित्यने हे मुद्दाम केले आणि उगाच आईला मानसिक दडपण देतोय हे सुमनने ओळखले. तिला त्याचा संताप आला. तिच्यासाठी तिचे अण्णा आई सर्वस्व होते. उपकार असतील आत्याच्या बाबांवर, म्हणून काही ते तिचे गुलाम नाही आहेत. मुळात आदित्य एवढं बोलूच कसं शकतो. आदित्य, तू प्रवास करून आला आहेस. तुझी रूम वरच्या मजल्यावर उजवीकडच्या बाजूला आहे. तू जा. हवं असेल तर आंघोळ कर. बाथरूममध्ये गिझरची सोय आहे आणि थोडा आराम कर. दुपारच्या जेवणाच्या वेळी तुला बोलावलं जाईल. सुमनने सरळ तिथला चार्ज स्वतःकडे घेत बोलली. आदित्य चमकला, पण तसे न दाखवू देता तो उठला. तसेही त्याला आराम करायचा होता. थोडा वेळ आराम केला तर फ्रेश वाटेल. येस, यू आर राईट सुमन. मी फ्रेश होतो आणि थोडा वेळ झोपतो, मग बोलूया. माझ्याकडे वेळच वेळ आहे. तिच्याकडे बघत आपली बॅग उचलून तो जिना चढू लागला. उमा काकू हे सगळं आश्चर्यचकित होऊन बघत होत्या. काल परवापर्यंत लोकांच्या वाऱ्यालाही उभी न राहणारी ही मुलगी, कोणाशी एकही जादा शब्द न बोलणारी ही मुलगी आज चक्क घडाघडा बोलते, धीट होते, 4 लोकांत मिसळते. हिच्या वागण्यात आमूलाग्र बदल झालाय. ही किमया जोगळेकरांमुळेच झाले. उमा काकू स्वतःशी हसल्या. आई, आई. 2 वेळा हाक मारल्यावर त्यांनी सुमनकडे पाहिलं. अगं, कसला विचार करतेस? जेवण करायचे आहे ना? मी आले मदतीला, तू हो पुढे. नको बाळा, शकूने मदत केली आहे. आता फक्त 2 भाज्या फोडण्यात टाकते, तेवढंच शिल्लक आहे. बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे. तू पण तुझ्या खोलीत जा. जेवण वाढायला मदतीला बोलावेन, त्या म्हणाल्या. बरं, मुलांचे पेपर्स चेक करते. काल येताना घेऊन आली होती बरोबर, सुमन बोलली व तिच्या खोलीत गेली. आदित्य खोलीत आला. हातातली बॅग तिथेच टाकली. ती खोली मात्र त्याला खूप आवडली. तिथे सतत एक मंद मंद सुगंध दरवळत होता. तो कसला म्हणून बघायला तो गॅलरीत आला. ती मागची बाजू होती आणि सुमनने लावलेल्या वेलींना, तिथल्या छोट्या छोट्या झुडपांवर नाना तऱ्हेची सुवासिक फुले फुलली होती. त्याचाच मंद सुगंध हवेत दरवळत खोलीत येत होता. त्याने बॅगेतला मोबाईल काढला व इंटरनॅशनल कॉल लावला. 2 मिनिटांनी एक दमदार आवाज कानावर आला. आई, आलो मी मामाकडे. मामी आणि सुमन आहेत घरी. मामा शाळेत आणि आरव कॉलेजला गेलाय. छान. आदित्य, मला सांग, तुझी गोळी घेतलीस का? कुंदाने असं विचारलं आणि आदित्यच्या डोळ्यात भीती दाटली. आई ते काय? आई, तुला 1000 वेळा सांगितले गोळी घ्यायला विसरू नकोस. मग गोंधळ होतो कसा? आता पटकन गोळी घेऊन टाक, कुंदाने जरबेने म्हटले. पण आई, मी गोळी नाही घेतली तरी ठीक असतो ग. मला गोळीची गरजच नाहीये. आदित्यला ती कडू गोळी म्हणजे विष वाटायचं. आदित्य, डोंट यू फील यू आर टॉकिंग टू मच? कुंदाने असं म्हणता आदित्य, ठीक आहे, घेतो मी गोळी, असं बोलला व फोन कट केला. आदित्यने सरळ स्वतःला पलंगावर झोकून दिले. काही वेळातच त्याला गाढ झोप लागली. दारावर जोरजोरात टकटक होत राहिली. कानात कुठेतरी तो आवाज वाजत होता. अंमळ उशिरा आदित्यने डोळे किलकिले केले. समोर कोण आहे हे समजायला त्याला काही सेकंद लागले आणि सुमन दिसले. आदित्य पटकन उठून बसला. हो सुमन, प्लीज कम इन, तो बसत बोलला. अरे, मी आताच उभी आहे. तू दार उघडेच ठेवले होते. बरं झालं बंद केले नव्हतेस, नाहीतर जोरात धडका द्याव्या लागल्या असत्या. सुमन आश्चर्याने बोलली. कधीची मी दार वाजवते, पण तू उठतच नव्हता, सुमन बोलत होती. आदित्यच्या हातापायाला कंप सुटला. डोक्यात मुंग्या फिरू लागल्या. त्याने गोळी घेतली होती आणि त्याच्याशी असं कोणी बोललं नव्हतं. त्याला कधी जाब विचारले गेले नव्हते. आता ही समोर असणारी मुलगी त्याच्यावर अधिकार गाजवत होती. त्याला विचारत होती. ती जर आता इथून निघून गेली नाही तर अनर्थ होईल. त्याचं मन धोक्याचा इशारा देत होतं. तर आदित्य, ही तुझी रिलेटिव्ह आहे. ती बोलते तुझ्याशी, फक्त कंट्रोल युअरसेल्फ. दुसरं मन त्याला शांत राहायला सांगत होते. आपल्या हाताने त्याने डोकं गच्च पकडून ठेवले. आदित्य, आर यू ओके? डोकं दुखते का? सुमन विचारत होती. परत प्रश्न विचारते तुला कोणीतरी, मन धोक्याची घंटा देऊ लागले. तू जा, मी खाली येतो, शब्द जुळवत आदित्य कसं तरी वाक्य बोलला. सुमनने फक्त खांदे उडवले व लवकर ये जेवायला सांगून खाली गेली. ती
गेली त्या दिशेला आदित्य विचित्रपणे बघत होता. तो उठला, ती मोठी सुटकेस उचलून पलंगावर ठेवली. ती उघडली. आत खूप साऱ्या वस्तू होत्या. भारीतले कपडे होते. त्याचे रोजचं लागणारं सामान एका छोट्या व्हॅनिटी बॉक्समध्ये होतं. पण त्याला यातलं काहीच नको होतं. तो त्याचा मेडिसिनचा डबा शोधत होता. त्याची ही सुटकेस खूप मोठी आणि आतमध्ये अलिबाबाच्या गुहेसारखं खूप सारे कप्पे होते. तो सगळं बाहेर उपसत तो डबा शोधत होता. एका कप्प्यात त्याला मेडिसिनने भरलेला डबा दिसला. पटकन तो डबा उघडून त्याने एक कडू, त्याच्यासाठी कडूच होती, चॉकलेटी रंगाची छोटी चौकोनी गोळी काचेच्या बाटलीतून काढली. स्वतःकडे असलेलं पाणी घेऊन त्याने ती पाण्याबरोबर गपकन गिळली. 1 मिनिट गेला असेल आणि त्याच्या शरीराची थरथर थांबली. डोकं दुखायचे थांबले. तो उभा राहिला. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. ब्रश केला. पाणी गिझरला लावून गरम आंघोळ केली. कपडे बदलले. त्याला खूप फ्रेश वाटले. गोळ्यांचा डबा परत बॅगमध्ये ठेवला आणि खाली यायला निघाला. पाठीदार लोटून घेतले. खाली उमा काकू आणि सुमन हॉलमध्ये बसल्या होत्या. आदित्यचा आज पहिलाच दिवस आणि त्याला डावलून जेवायचे हे उमा काकूंना पटले नसते. तो आला की जेवूया त्यांनी ठरवले. मामी आलो ग मी. धाड पायऱ्या उतरत आदित्य बोलला. ये आदित्य, खूप छान झोप लागली तुला. सुमन तर सांगत होती खूप दार वाजवावे लागले, पण छान झाले. थोडा आराम मिळाला. उमा काकू बोलत होत्या. ये बस, आम्ही जेवायला वाढतो. त्या उठत म्हणाल्या. मामी, मी एकटा बसणार का जेवायला? नाही रे बाबा, असं कसं आम्ही तुझ्या आधी जेवणार? थांबलो तुझ्यासाठी. तू, मी आणि सुमन तिघेही जेवणार आहोत. आलो, असं म्हणून दोघी आत किचनमध्ये गेल्या. शकूने जेवण गरम करून ठेवले होते. पटापट ताटे करून बाहेर घेऊन आल्या. टेबलावर ताटे ठेवली व दोघी बसल्या. मामी, सॉरी, माझ्यामुळे तुला थांबायला लागले. झोपेचं काही कळलंच नाही, तो म्हणाला. असू दे रे, कोणी कितीही म्हणू दे, पण आपल्या मातीतली हवा वेगळीच असते. आजारी माणसाला बरं करण्याची ताकद असते या मातीत. उमा काकू अनावधानाने बोलून गेल्या, पण आदित्य चमकून त्यांच्याकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यात तीच चमक सुमनला परत दिसली. ताटात श्रीखंड पुरीचा बेत होता आणि सात सोबत कोशिंबीरपासून ते चटणी सारं काही होते. अन्नाच्या सुगंधाने आदित्यला जाम भूक लागली. मामी, करतो मी सुरुवात, असं बोलून त्याने पहिला घास श्रीखंड पुरीचा घेतला. जीभ तृप्त झाली. मग मात्र न थांबता न बोलता तो फक्त जेवला, भरपेट जेवला. त्याचा चेहरा समाधानी दिसत होता. आदित्य, आवडला ना तुला मामीचा साधा स्वयंपाक? मी वन्सनसारखं अमेरिकेची चव नाही देऊ शकणार, पण माझं आपलं जसं आहे तसं देईन हो, उमा काकू म्हणाल्या. अगं मामी, जगातल्या कुठच्या पदार्थाला अशी चव नसणार. एकदम भारी जेवण बनवलंस तू. माझं इथलं जमिनीचं काम होऊ दे किंवा नाही, पण तुझ्या हातचं असं जेवण मिळणार म्हणजे माझी रोजच पार्टी आहे. यावर मात्र दोघी मनमुराद हसल्या. मग घालीनच जेवायला, असं चांगलं चुंगलं करून. किती रोडावला आहेस बघ, चांगला लठ्ठ होऊन जा, उमा काकू हसत बोलल्या. आई, मी आवरून घेते. शकूला जेवायचे आहे. तुझा आराम करायचा राहून जाईल. मग अण्णा आरव आले की परत चहा नाश्ता. तू आराम करायला जा, सुमन टेबल आवरत बोलली. मामी, मी बाहेर गार्डनमध्ये आहे. तिथून बाहेर येत आदित्य बोलला. गोळी घेतल्यामुळे त्याला आता काहीच प्रॉब्लेम नव्हता. सारं कसं शांत वाटत होते. सगळं आवरून शकूला जेवायला देऊन सुमन बाहेर आली व सोफ्यावर बसली. उमा काकू त्यांच्या खोलीत गेल्या. टिपॉयवर ठेवलेली कादंबरी तिने वाचायला घेतली. पुढे मागे सगळं फिरून आदित्य पायऱ्या चढून आत आला. सुमनला बघून तिथे सोफ्यावर बसला. सुमन, विच नॉवेल? त्याने विचारले. मराठी नॉवेल आहे, ती बोलली. ओके, काय नाव आहे? त्याने विचारले. तुझं सवे बहरली प्रीत, ती डोकं वर न करता बोलली. खरंच? आदित्य तिच्याकडे पाहत बोलला. त्याचे गडद तपकिरी डोळे तिच्यावर खेळले होते. सुमन चमकली, पण तसे दाखवू न देता तिने तिच्या हातातले पुस्तक त्याच्यासमोर धरत दाखवले. मी आत माझ्या खोलीत जाते, तिथे वाचेन. तू बसतोस का इथे? सुमन उठत बोलली. यू गो, कॅरी ऑन. मी थोडा वेळ बसेन, मग जाईन रूममध्ये, तो आरामात ताणून बसत बोलला. बरं म्हणून ती निघून गेली. दापोली गाव. आदित्यला गाव खूप आवडले. अमेरिकेत असते तशी इथली लाईफस्टाईल नाही आहे. सारं कसं शांत आणि मस्त. पण सुमन किती ब्युटिफुल आहे. ओ येस, सुमन म्हणजे फूल, अगदी फुलासारखी आहे. आणि हे फूल आपलं होणार असं आई बोलली होती. मला सुमन पसंत आहे आई. तिच्याशी मी अगदी आत्ताच लग्न करायला तयार आहे. आदित्य सोफ्यावर मागे डोकं टेकून डोळे बंद करून त्याच्या आईला होकाराची जणू कबुली देत होता. क्रमश
कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा नक्की ऐका, कारण पुढे खूपच कथेमध्ये चढ उतार येणार आहेत. आदित्य, विराज आणि सुमनची केमिस्ट्री काय काय वळण घेते हे वाचायला आणि ऐकायला विसरू नका. माझ्या कथेला लाईक करा, कमेंट करा आणि जमल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. Thanks for watching. Like and comment and do subscribe my channel. Thank you. Take care.